नमस्कार, मी वैभव चव्हाण, जैविक शेती मार्गदर्शक। आजचा हा व्हिडिओ करण्याचे कारण की आपण फेसबुकच्या माध्यमातून भेटलेलो आहेत, पण बरेच जणांना आपण फोनवर बोललेलो आहे, काही जणांचा अजून कॉन्टॅक्ट करायचा राहिलेला आहे। पण आपली जी ओळख आहे त्या ओळखीच्या माध्यमातून आपण तेवढं कनेक्शन झालेलं नाही, त्यामुळे हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे, जेणेकरून आपल्याला सविस्तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान नेमकं काय आहे हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत। पण त्याआधी माझी स्वतःची ओळख मी सांगेल तुम्हाला, त्यानंतर हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान आपल्या पिकासाठी कसं काम करते, जमिनीसाठी कसं काम करते आणि त्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। मी स्वतः ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमध्ये आहे, मी माझी स्वतः BSc ॲग्री झालेली आहे। मी 2 वर्ष ट्रेनर ऑफ ट्रेनर म्हणून प्रधानमंत्री कृषी विकास योजनेच्या माध्यमातून 2 वर्ष केंद्र सरकारच्या प्रोजेक्टमध्ये 2 वर्ष नाशिक आणि रत्नागिरी येथे काम केलेले आहे। त्यानंतर 3.5 वर्ष कृषी विभाग हिंगोली येथे मी काम पाहिलेलं आहे किंवा काम केलेलं आहे। आणि आज रोजी मी एका प्रतिष्ठित NGOला ॲज अ मॅनेजर म्हणून काम पाहतोय। आणि हे काम करत करत शेतकरी वर्गांना कशा पद्धतीने हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान सांगता येईल, त्यांच्या शेतीला कसं वापर करता येईल, त्यासोबत मी पार्ट टाइममध्ये हे काम करत आहे। तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान नेमकं काय आहे मित्रांनो, हे तुम्हाला सविस्तर सांगायचं आहे। मल्टीप्लायर तंत्रज्ञान हे मी माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये आधी 3.5 फुटाच्या बेडमध्ये ठिबक आथरून मी माझ्या शेतीला वापरलं आणि मी स्वतः रिझल्ट घेतल्यानंतर माझ्याकडे जी काय गावं होती त्या गावातल्या शेतकरी वर्गांना, म्हणजे कृषी भागात जेव्हा गावं माझ्याकडं होती 10-12 गावं, त्या शेतकरी वर्गाला दिले आणि सगळ्यांना खूप अप्रतिम असे रिझल्ट आले। आणि त्यानंतर याच्यामध्ये हे तंत्रज्ञान सविस्तर समजून घेतलं आणि ते तंत्रज्ञान मी शेतकरी वर्गाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। ह्या तंत्रज्ञानाचा फायदा असा आहे, हे जमिनीतून दिल्यानंतर जमिनीचे जो सेंद्रिय कर्ब आहे तो खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप होतो। दुसरी गोष्ट, जर झाडावर विचार करायला गेले तर पांढऱ्या मुळ्या एकदम छान पद्धतीने डेव्हलप होतात, झाडाच्या मुळ्या एकदम मजबूत होतात, व्हाईट रूट झोन चांगले डेव्हलप होतात। आणि जमिनीचा विचार केला तर जेव्हा हे जमिनीवर जाते तर म्हणजे त्या खतं जे पडलेली आहे ती खताला अपटेक करायचं काम हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान करते। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही मल्टीप्लायर तंत्रज्ञान तुमच्या शेतामध्ये पसरल त्यावेळेस गांडुळाला ॲक्टिवेट कर, कारण हे 100% ह्युमेट ऑफ पोटॅश आहे, एक ग्रेनाइट दगडापासून तयार केलेलं, त्याच्यापासून ह्युमेट ऑफ पोटॅश तयार केले म्हणजे काढलेलं आहे। आणि त्यामध्ये 5 वनस्पतीचा अर्क ॲड केलेला असल्यामुळं हे जेव्हा जमिनीत पडते तेव्हा गांडुळांना आकर्षित करते। गांडुळाचं हे भोजन असल्यामुळं गांडुळं जे सुप्तावस्थेत आपल्या जमिनीत जाऊन बसलेले आहेत ते परत वर येऊन हे गांडूळ त्यांना खायचा प्रयत्न करते, त्यामुळं शेतामध्ये भरपूर प्रमाणात गांडूळ खत पाहायला भेटते आपल्याला आणि जमीन एकदम मऊसूत होते। त्यामुळं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते जमीन भुसभुशीत झाल्यामुळं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या जमिनीतले जीवाणूसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट होतात, कारण आज रोजी 20 करोड, एका ग्राममध्ये 20 करोड जीवाणू पाहिजेत, पण आज रोजी एका ग्राममध्ये फक्त 1 ते 2 करोड राहिलेले। त्यामुळे जीवाणूचं काम तुम्हाला तर माहीतच आहे, एक शेतकरी म्हणून जीवाणूचं काम जे काय तुम्ही खतं टाकताय त्याला विघळून त्या फॉर्ममध्ये मुळांना उपलब्ध करून द्यायचं काम करतात। मग भले युरिया, DAP, पोटॅश असो, ते डायरेक्ट मुळं अपटेक करू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही, त्या फॉर्ममध्ये उपलब्ध करण्यासाठी ह्या जीवाणूचं काम आहे। तर हे जीवाणूला ॲक्टिवेट करायचं कामसुद्धा हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान करते। अशा पद्धतीने जमिनीच्या माध्यमातून आणि वरून पाहायला गेलं तर पांढऱ्या काय म्हणतात फुलांची संख्या वाढवते, फुटव्यांची संख्या वाढवते, ग्रेनरी चांगले ठेवते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या रासायनिक खताचा खर्च हा पहिल्याच वर्षी 25% कमी करते। म्हणजे अशा पद्धतीने हे एकमेव असं औषध आहे की हे जमिनीवरही काम करते आणि पिकावर काम करते। नाही तर बरेच आपले औषधं मार्केटमधले बघा, मग युरिया, DAP कोणतेही पिकं म्हणजे औषध बघा, फक्त पिकावर आपण लक्ष देतो, पण जमिनीचा काय प्रॉब्लेम व्हायला, जमिनीला त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम हे कोणी पाहत नाही, जमिनीवर काय रिॲक्शन खतरनाक व्हायली। पण हे असं औषध आहे की तुमचं पहिल्याच वर्षी 30% उत्पादन तुमच्या शेतीमध्ये पाहायला भेटते। आणि याचे भरपूर प्रमाणात माझ्याकडे व्हिडिओ आहेत, रिझल्ट आहेत आणि स्वतः मी शेतकऱ्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करतो। आज रोजी माझ्या माध्यमातून मी माझा जॉब करत गेलोय, आज 3647 शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरलेले आहे।
127 तालुक्यामध्ये हे काम गेलेले आहे आणि 6 राज्यामध्ये हे म्हणजे शेतकऱ्यांनी याचा रिझल्ट घेतलेला आहे। इतकं सुंदर असं औषध आहे, तुम्ही स्वतः रिझल्ट बघा आणि स्वतः तुम्ही गॅरंटीने सांगतोय की परत परत मागणी करसाल की, कारण पहिल्याच वर्षी 30% उत्पन्न वाढते, जमिनीचं भुसभुशीतपणा वाढतो, रानामध्ये हजारो प्रमाणे गांडूळ पाहायला भेटतात, जमीन भुसभुशीत पाहायला भेटते, म्हणजे ओव्हरऑल सगळंच काम या पिकाच्या माध्यमाने। आणि राहिला प्रश्न तुम्हाला जे उत्पादन यील्ड हे सुद्धा तुम्हाला पहिल्याच वर्षी पाहायला भेटते। जर तुम्हाला 7 क्विंटल उतारा होत असेल तर पहिल्याच वर्षी 1.5 क्विंटल म्हणजे जवळजवळ 8.5-9 पर्यंत तुम्हाला उतारा पाहायला भेटते, 30%चं प्रमाण पाहायला गेलं। सेम ऊस असो, कापूस असो, सोयाबीन असो, हरभरा असो, कोणतंही पीक असू द्या, A1 क्वालिटीचं पीक तुमचं निघेलच निघेल आणि उत्पादन त्या पद्धतीनं पाहायला भेटेल। त्यामुळे हा व्हिडिओ करायचा एक उद्देश होता की बऱ्याच शेतकऱ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण भेटलेलो आहे, फोनवर बोललेलो आहे, पण लोकांना तेवढं वाटत नाही की नेमकं काय काय नाही, त्यामुळं मी हा व्हिडिओ केलेला आहे। नक्कीच हा विषय किंवा हे जे तंत्रज्ञान तुमच्या शेतीत वापरून बघा आणि स्वतः रिझल्ट घ्या आणि 100% गॅरंटीने सांगतो, ज्यांना खरंच रिझल्ट असं वाटलं, काही थोडं जरी वाटलं, तर मी परत तुमचे पैसे द्यायची तयारी सुद्धा माझी एक शेतकरी म्हणून किंवा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्हाला द्यायची तयारी एवढी गॅरंटीने सांगेल। पण हे वापरायचा आधी निर्णय घ्या, कारण नाहीच वापरलं तर तुम्हाला त्याचे रिझल्टच कुठून भेटणार आहे, फक्त मी बडबड करत राहील। पण तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणजे 8व्या दिवशी रिझल्ट येते, पण तुम्हाला 4थ्या-5व्या दिवशी फरक जाणवायला दिसेल तुमच्या पिकामध्ये, एवढे जबरदस्त काम करते। आणि जेव्हा 1 वर्ष व्यवस्थित वापरल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये असं मौसूद पाहायला भेटेल, गांडूळ पाहायला भेटतील, विष्ठा पाहायला भेटेल गांडूळाची, म्हणजे गांडूळ खत पाहायला भेटेल, अशा पद्धतीने काम करते। आणि जास्त अवघड नाही हे वापरायला, 15 लिटर वरून 15 लिटर 1 ग्राम प्रति 1 लिटरला, तसं 15 लिटरच्या पंपाला 15 ग्राम, 20 लिटरच्या पंपाला 20 ग्राम, पण जमिनीमध्ये जास्तीत जास्त जाऊ द्यावं लागते जेवढं तुमचं पीक आहे। म्हणजे थोडक्यात सोयाबीन हे 3 महिन्याचं पीक आहे, चौथ्या महिन्यात आपण काय फवारणी वगैरे स्टॉप करतो, म्हणजे 2.5 ते 3 किलो त्या खताच्या माध्यमातून, DAPच्या माध्यमातून किंवा ड्रिचिंगच्या माध्यमातून, ठिबकच्या माध्यमातून गेलं पाहिजे। सेम हरभऱ्याचं तसंच 2.5 ते 3 किलो रासायनिक खतात गेलं पाहिजे, जेवढ्या महिन्याचं पीक तेवढ्या किलो प्रति एकरी 1 महिना गेलं पाहिजे। मग हळद आहे तर हळद 9 ते 10 किलो म्हणजे एकरी गेलं पाहिजे। मग दर महिन्याला 1-1 किलो सोडा किंवा 15 दिवसाला ठिबकच्या माध्यमातून सोडा किंवा पाव किलो 8 दिवसाला सोडा। मग ऊसाचं तसंच आहे, ऊसाला तुम्ही 10 किलोचं जर म्हणजे एकरी म्हणजे 10 महिन्याचं पीक आहे ऊसाचं, तर मग तुम्ही बेसल डोसमध्ये 3-3 किलो टाकून 9 ते 10 किलो त्या रानामध्ये गेलं पाहिजे। आणि बघा पहिल्याच वर्षी 3 ते 4 टनानं ऊस इन्क्रीज झालेला दिसेल आणि 100% तुम्ही दरवर्षी ते वापरायला चालू करसाल, म्हणजे एक तर तुमचं उत्पन्न वाढलं, सोबत तुमची जमीन बी मजबूत राहिली किंवा भुसभुशीत राहिली। ह्या दोन्ही गोष्टी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होतात। कोणाला काही अडचण असेल तर आपण फेसबुकच्या माध्यमातून भेटलेले ग्रुप आपला केलेला आहे, काही अडचण आले तर आपण फोनवर आपण सुद्धा बोलणार आहे। फक्त हा उद्देश एवढाच होता की ह्या कन्सेप्ट तुम्हाला समजून जावं, क्लिअर व्हावं, त्यासाठीच हा व्हिडिओ केला होता। थँक्यू, धन्यवाद।